नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. चौकशीला हजर राहण्यासाठी आता रवींद्र वायकर यांनी ईडीकडे मुदतवाढ मागितली आहे. आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीनं रवींद्र वायकर यांना समन्स बजावलं होतं. मात्र आता मुदतवाढ देण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्याकडून करण्यात आली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, रवींद्र वायकर यांच्याकडून ईडीकडे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. सागर, आपल्याला माहिती आहे की रवींद्र वायकर हे जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये आरोपी आहेत. त्यांच्या पत्नी सुद्धा आरोपी आहेत आणि इतर काही जणांना मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ईडीनं आरोपी बनवलेला आहे. काही दिवसापूर्वीच ईडीनं रवींद्र वायकर यांच्यासह काही ठिकाणांवरती छापेमारी केलेली होती आणि जवळपास 15 तास हे सर्च ऑपरेशन चालू होतं आणि त्याच दिवशी त्यांना समन्स देण्यात आलेलं होतं आणि आज चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र या समन्समध्ये मागच्या काही वर्षांचा बँकेच्या अकाउंटचा तपशील सुद्धा मागवण्यात आलेला होता आणि तो जमा करण्यासाठी आपल्याला 1 महिन्याचा कालावधी हवा आहे, असं रवींद्र वायकर यांनी ईडीला आता कळवलेलं आहे. आणि चौकशीला हजर राहण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ सुद्धा मागितलेली आहे. त्यामुळे रवींद्र वायकर आज चौकशीला ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहणार नाहीयेत. मात्र ईडीकडून काय नेमकी भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की रवींद्र वायकर यांना पुन्हा एकदा दुसरं समन्स इश्यू केलं जातं हेही स्पष्ट होईल. मात्र जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईडीचा तपास सुरू आहे. रवींद्र वायकर यांच्यासह काही जणांची चौकशी ईडीकडून केली जाणार आहे. मात्र चौकशीला हजर राहण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी मला मुदतवाढ म्हणून द्यावा, अशा पद्धतीची मागणी रवींद्र वायकर यांनी ईडीला पत्राद्वारे केली असल्याचं आता कळतं आहे. सागर, नक्कीच कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी.